सेक्स हा पार्ट किती महत्वाचा आहे आणि कसा तो भूमिका बजावतो? चांगलं टिकण्यासाठी नातं आणि फुलण्यासाठी? महत्वाचं आहे ना गं. महत्वाचं म्हणजे मी तर म्हणेन अ, मी कसं डिव्हाईड करते सांगते ॲज अ डॉक्टर. सेक्स ही एक बायोलॉजिकल नीड आहे, शारीरिक गरज आहे आणि सेक्स ही एक इमोशनल नीड आहे. अ, म्हणजे मला खूप इमोशनली कोणाशी इंटिमेसी करावीशी वाटते. मग आमच्या मेडिकल भाषेत जर बोलायचं राहिलं तर इंटिमेसी एक भाग झाला आणि इंटरकोर्स एक भाग झाला. पण इंटरकोर्स जेव्हा म्हणतो, जेव्हा संभोग म्हणतो, ह्याचं डायरेक्ट रिलेशनशिप रिप्रोडक्शनशी लावलं जातं. म्हणजे लग्न झालं, मुलं झाली. गुड, वी वॉन्ट दॅट. कुणाला नाही पाहिजे ना, की माझं माझं लग्न झालं तर मला पाहिजे, की माझ्या प्रेमाचं चिन्ह ते मी संभोग केलं, इंटरकोर्स केला, त्या प्रेमाच्या चिन्हाचं स्वरूप माझं बाळ असणार आहे. साधं गणित आहे ना गं ते राज कपूरचं पण गाणं होतं ना, प्यार हुआ इकरार हुआ, प्यार से फिर क्यों डरता है दिल, हम न रहेंगे तुम न रहेंगे, फिर भी रहेंगी निशानियाँ. मग ती निशाणी माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या प्रेमाची आहे ना, त्याच्यासाठी माध्यम इंटरकोर्स आहे. त्याच्यासाठी माध्यम ॲक्चुअली हॅव्हिंग इंटरकोर्स आहे. तर इंटरकोर्स महत्त्वाचाच आहे, वादच नाही आणि ती एक बायोलॉजिकल नीड आहे, तीही महत्त्वाचीच आहे. पण त्याला जेव्हा फ्लेवर लागतं इंटिमेसीचं आणि त्याला त्या प्रेमाची एक कोटिंग येते, ते बहरत जातं ना, कारण एस्पेशली एका लग्नात, मोनोगॅमस लग्नात, जिथं आपण एकाच व्यक्तीसोबत अ, वर्षानुवर्ष राहणार आहे, तिथं अराउजल्स येणं किंवा आकर्षण हे इव्हेंच्युअली कमी होऊ शकतं, शारीरिकरित्या. पण तू विचार कर ना, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला. देवाने असेच नाही दिलेले आहेत. एका मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन 5 ज्ञानेंद्रियांनी जाते, तर 5 इंटू 50 वेज पण क्रिएट केले, तर इन्फायनाईट वेज आहेत एकाच व्यक्तीला परत-परत नव्या नजरेने बघायचं, स्पर्श करायचं. मग का नाही करायचं ना? सो व्हॅल्यू ऑफ सेक्स इन अ रिलेशनशिप जर तुम्ही ती फक्त कृती म्हणून पाहिली, तर खरं सांगते माझ्याकडे तर केवढे केसेस आहेत जिथं फुल स्पार्क गेलेला असतो. महिना-महिना त्यांना मी सेशनमध्ये विचारते, "शेवटचा सेक्स कधी केला होता?" ते असे लिटरली 5 मिनिटं ब्लँक होऊन विचार करत हो. असतात. त्यांना ते आठवत डेंजरस. सुद्धा नाही आणि एखादी वेळ कृती केलेली आठवते. म्हणजे कृती कारण सेक्स म्हणजे काय माहिती पेनिस गेलं आत, इरेक्ट झालं ते फुल प्रॉपर इरेक्शन झालं, आत गेलं आणि आत जाऊन इजॅक्युलेशन झालं. त्याची ती मेमरीमध्ये जातात. तुम्ही सेक्स म्हणजे तेच विचारताय ना? नाही ना, मी सेक्स म्हणजे ते नाही विचारत आहे. प्रोबॅबली तुम्ही दोघं बेडरूममध्ये मस्त असे छान नेकेड होऊन कडल करत झोपला, खूप वेळ गप्पा मारला. फक्त एखाद्या वेळी त्या फिमेल पार्टनरचा ऑर्गाझम झाला, एखाद्या वेळी फक्त मेल पार्टनरचा झाला, एखाद्या वेळी नाही जमलं. पण ह्या सगळ्या गोष्टींना त्याच्यामध्ये सामील केलं गेलं पाहिजे. जर तुम्ही दिवसभर इतके ऑक्युपाईड आहेत, की तुम्हाला लक्षात नाही राहत की आपण एकमेकांच्या जवळ कधी आलो, तर धिस इज व्हेरी डेंजरस साइन. कारण तुम्ही शरीराची एक गरज सेक्स ही एक अशी व्हॉलंटरी ॲक्ट आहे ना गं, जी नाही केल्याने माणूस मरत नाही, पण करत राहिल्याने माणूस जिवंत फील करतं. आणि हे सुंदर आहे म्हणून देवाने तसं बनवलंय. पण हृदय नॅचरली धड-धड करतं, रेस्पिरेशन नॅचरली होतं. हे इन्व्हॉलंटरी म्हणजे ॲक्टिव्हिटीज आणि व्हॉलंटरीमध्ये हे सगळं सहजरित्या होतंय. पण सेक्स हे व्हॉलंटरीली केलं गेलं पाहिजे. आवर्जून इच्छेने केलं गेलं पाहिजे. तेवढं त्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. अदरवाईज वन फाईन डे यू रिअलाईज की बापरे! आमच्या नात्यात काहीच उरलेलं नाही. आणि मग बॅक व्हेन यू सिट इन माय सेशन, टेक हिस्ट्री, इट गोज अँड लँड अप. इट गोज अँड लँड्स अप. बेडरूम ना गं लिटमस पेपर टेस्ट असते. तुमच्या बेडरूममध्ये काय होतं ना, ते नात्याचं असं लिटमस पेपर टेस्ट असतं, की यू गेट टू नो अँड इफ दॅट इज सच इम्पोर्टंट थिंग आणि येट आपण इग्नोर करतोय, देन बेअर द कॉस्ट.